सूत हनुमान महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। लागता श्रीरामाच्या चरणी आम्ही पावन तिघी जणी, म्हणून आनंदली त्रिवेणी तिघी जणी समाथे। उपस्थित सर्व भगवत भक्तांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे, भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळेस प्रयागराजाच्या ठिकाणी येतात आणि प्रयागराजाच्या ठिकाणी आल्यानंतर ज्या त्रिवेणी संगम म्हणजे जे 3 नद्या आहेत, गंगा माता असेल, यमुना असेल आणि सरस्वती असेल, या तिघींना देखील आनंद झाला। का आनंद झाला तर जगाचा मायबाप त्यांच्या सानिध्यात आला, ज्याच्यामुळे जीवनाचं कृतकल्याण होतं। असा भगवान परमात्म्याचं चरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, याचा एक आगळा वेगळा आनंद त्यांना त्या ठिकाणी झाला। आणि म्हणून ज्या वेळेस भगवंताचं चरण पाहिलं जातं ना, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मनाची जी काही चंचलता आहे ना, ती सगळी अस्थिर असलेलं मन देखील स्थिर होतं। केव्हा भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याच्या चरणाचा महिमाच एवढा आहे। तुम्ही सगळे संत साहित्याचे जाणकार आहात, तुम्ही संत साहित्य वाचक आहात। भगवान परमात्म्याच्या नामाचा आणि चरणाचा महिमा साधू महात्म्याने कितीतरी विशेष पद्धतीने आपल्या संत साहित्यामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यामुळे गंगा माता, जी गंगा माता सगळ्या जगाचा पापाचं हरण करते, गंगा पापम शशीतापम दैन्यांच्या कल्पतरुस्तता असं म्हटलं जाते। गंगा माता काय करते? जगाचं पाप हरण करते। ज्ञानोबरायाने तर ज्ञानेश्वरीमध्ये गंगा मातेचं वर्णन करत असताना असं सांगितलं, गंगा माता उगमापासून निगमापर्यंत जाईपर्यंत काय काय करते? फेरीत पाप ताप, पोखीत दोन्ही तिरीचे पादप, आणि समुद्रा जाळ्यात गंगेचे जैसे, गंगेचे पाणी उगमापासून निगमापर्यंत जाईपर्यंत काय करतं? सगळ्या जगाला त्या ठिकाणी जी पापानं पीडित झालेली जी जनता आहे तिचं पाप हरण करतं। सूर्यदेवतापासून तप्त झालेली ह्या भूमीला काय करीत जातं? शांत करतं महाराज। गंगाचा काठाचा प्रदेश, गंगेपासून पलीकडे 5-25 किलोमीटर कसा प्रांत असतो तो महाराज? गंगेच्या कुठलीही नदी असू द्या, नदीचा जो प्रांत असतो, नदीच्या प्रांतामधलं वैभव जगाच्या पाठीवर कुठेच नसतं। असं वैभवशाली प्रशांत अशा प्रकारचं वातावरण नदीच्या काठावरती असतं का? आणि ती गंगा काय करते? पोखीत दोन्ही तिरीचे पादप, पादप का मतलब होत आहे? झाडे, त्याच्या भोवतालची सगळे झाडांना एक व्यवस्थित अशा प्रकारचं जीवन देत गंगा माता कुठे जाते? समुद्राला पोहोचते। एवढं महान कार्य करणारी माता गंगा भगवंताचं चरण पाहिल्यानंतर, भगवंताला पाहिल्यानंतर अतिशय आनंदित होते, असं महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात। प्रयाग करो पावन, सीता समवेत लक्ष्मण, श्रीराम करी संध्या स्नान, जप विधान यथोक्त। आज ज्याच्यामुळे जगाला पावनता प्रदान होते असं असलेला प्रयागराज, कितीही माणूस पतित असला तरी त्या सानिध्यात गेल्यानंतर, गंगेच्या म्हणजे प्रयागराजाच्या सानिध्यात गेल्यानंतर कशाची प्राप्ती आहे? असं म्हटलं जातं प्रयागराजाच्या सानिध्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती आहे। नर्मदा नदीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जिथे गेल्यानंतर त्यागाची प्राप्ती आहे असं सांगितलं जातं। प्रयागराज म्हटल्यानंतर बघा ना तुम्ही, प्रयागराजाच्या ठिकाणी असलेले माणसं कसे? सगळे ज्ञानी आहेत, ब्राह्मण लोक आहेत, ज्ञान आहे, गंगेच्या सानिध्यामध्ये ज्ञान आहे। म्हणून तिथं, आणि जिथे ज्ञान आहे इथे ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्मे मागता, भगवान परमात्म्याने सांगितलं माझं ज्ञान काही सामान्य वाटतं का तुम्हाला? त्याच्या सानिध्यात आल्यानंतर ते मला प्राप्त होतात। ज्ञान काय करतं? इदयम ज्ञान मुपाश्रित्य, ज्ञानाचं तुम्ही जर आश्रित झालात तर जे माणसं ज्ञानाचे आश्रित होतात, जे साधक ज्ञानाचे आश्रित होतात, ते मम साधर्मे मागत आहात, ते मलाच प्राप्त होतात किंवा ते मत स्वरूपाला प्राप्त होतात। आणि हे ज्ञान कुठे? गंगेच्या सानिध्यात आहे, प्रयागराजच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणून गंगा म्हणजे प्रयागराज हा सगळ्या पतितांना पावन करणार आहे। पण त्या प्रयागराजाला भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने किंवा भगवान परमात्म्याने तिथे स्नान सध्या केल्यामुळे तो त्या ठिकाणी काय झाला?
पुनीत झाला. कारण तीर्थे पर्व काळ अवघी साधूंचं जरी तेच वर्णन, कारण साधून देव यात बदलच नाही ना, देवते संत देवते संत, म्हणून अवघी तीर्थे म्हणजे अवघे पर्व काळ असेल किंवा सगळी तीर्थ असतील तर ती कोणाच्या सानिध्यात वास्तव्य करतात? भगवंताच्या किंवा साधूच्या चरणारविंदी वास्तव्य करतात. श्रीराम लक्ष्मण सते सहित भारद्वाजाश्रमा येत ऋषीने देखो आणि श्री रघुनाथ आला धावत सामोर. अशा पद्धतीनं प्रयागराजावरचं कार्य त्या ठिकाणी म्हणजे उरकल्यानंतर प्रयागराजाचं विशेष महत्व त्याला त्या ठिकाणी प्रदान केल्यानंतर भगवान परमात्मा पुढे वनाभिगमन करत असताना, मार्गक्रमण करत असताना कुठे येतात? भारद्वाज ऋषींच्या ठिकाणी येतात. भारद्वाजांचा काय महत्व आहे, भारद्वाज ऋषींचा काय अधिकार आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण भारद्वाज ऋषी म्हणजे सामान्य भक्त नव्हता महाराज, असामान्य अशा प्रकारे भगवत स्वरूपाला प्राप्त झालेली ती विभूती होती. अहोरात्र भगवंताचं चिंतन करून, नामस्मरण करून परमोच्च स्थितीमध्ये किंवा परमोच्च अशा प्रकारची भक्ती जीवनामध्ये साध्य केली होती. अशा भारद्वाज ऋषींच्या घरी देव आला. देव कोणाकडेही धावून येत नाही. परमोच्च पदाची जर भक्ती केली, परमोच्च अशा प्रकारची भक्ती केली तर देव स्वतःहून येतो, असं महाराज या ठिकाणी वर्णन करतात.